नमस्कार, मी प्रल्हाद कुडतरकर आणि मी आता आहे आमच्या टीमसोबत. ही टीम कुठली तर जे प्रोमो तुम्ही पाहताय झी मराठीवर, गाव गाता गजाली, तर ही आमची गाव गाता गजालीची टीम आहे. सगळ्यांना गाव गाता गजाली हे टायटल खूप आवडतं आहे, पण गजाली म्हणजे नेमकं काय असं काही जणांचे प्रश्न आहेत. तर एकीकडून सुरू झालेल्या गप्पा भलतिकडेच जाणं, त्या गप्पा रंगणं, याला म्हणतात गजाली. अशा गप्पा, या गप्पांमधून उलगडणाऱ्या कथा या गाव गाता गजालीमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. कोकणची सिरियल यापूर्वी झाली आहे आणि ही नवीन मालिका कोकणातली आलेली आहे, जी तुम्हाला रात्री 9:30 वाजता घरी बसल्या बसल्या कोकणात घेऊन जाणारी आहे. एक कथा म्हटलं की साधारण एक हिरो असतो कथेचा, पण या कथेचा हिरो कोण आहे तर या कथेचा हिरो आहे हे गाव आणि ह्या गावातली ही सगळी पात्रं आहे. अजून बरीच पात्रं आहेत गावात, पण सध्या आपण या सगळ्यांबरोबर गप्पा मारणार आहोत. तर आणि कसं म्हणजे सगळी पात्र जर इली ना तर ह्यांका 3 कॅमेरा सेटअप लावतो. होय होय होय, कॅमेरात आपला आटपून घ्या म्हणून एवढेच जण आम्ही इलेले आहोत. तर पात्र महत्वाचा, प्रत्येक पात्र वेगवेगळा, प्रत्येक पात्र वल्लिया आणि त्या प्रत्येक पात्र 100% तुमका आवडताला. त्याच्यापैकीच एक मी. नमस्कार, माझं नाव दिगंबर नाईक. मी ह्याच्यात एक सुहास नावाचा कॅरेक्टर करतोय, पण आतापर्यंत तुम्ही जर बघलात त्याच्यापेक्षा खरोखर खूप वेगळी भूमिका केली आणि ह्याचा सगळा क्रेडिट जर कोणाक जायत असात तर त्या संतोष काणेकर आणि राजू सावंत यांना जाता. होय होय, त्याच्याबरोबर लेखकाक पण जाता, नाहीतर पुढच्या वेळा माझ्या संवाद कापून टाकतो. पण वेगळं दिगंबर तुमका बघूक मिळणारा आणि मी स्वतः या मालिकेत वेगळी भूमिका करतोय रिक्षावाल्याची. तुम्ही पांडू बघलात, पण पांडूपेक्षा खूप वेगळा कॅरेक्टर रिक्षावाल्याचा. म्हणजे त्याच्यात रिक्षावाल्यात थोडंसं सरपंच होण्याची खाज असताना, म्हणजे पॉलिटिक्समध्ये जाण्याची, ती पण त्याच्यात थोडीशी झाका. बघूया खाज कधी मिटता. ती माका असं वाटतं अशीच मालिका सुरू राहू देत आणि एक दिवस मी सरपंच होऊ देत. म्हणजे मालिका जर म्हणजे ही सुरू तर राहतलीच, पण ही मालिका बघून 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 म्हणून खयचो तरी गाव, म्हणजे अगदी मिठभाव नसतात तर निदान मालवणातला खायचा गाव, सिंधुदुर्गातला खायच्या गावातलं सरपंच येऊन सांगत की बाबा मी जातोय तू हो. प्रत्येक गावात एक गुरव असता, तसं आमच्या ह्या गावात एक गुरव आहे, त्याचं नाव विष्णू आबा. विष्णू आबा म्हणजे भरत सावले. भरत सावले माझं नाव. या मालिकेत मी विष्णू आबा या गुरुवाची भूमिका करतोय. देवाशी बोलणारा, डायरेक्ट संवाद, डायरेक्ट कॉन्टॅक्ट, देवाशी बोलणारा. आणि वैशिष्ट्य काय बोलून झाल्यानंतर हां तर मी जेव्हा कोणाच्या गाराणं घातलं कोणासाठी, तर कौल लावला की त्याच्याकडनं पैसे मला मिळाले पाहिजेत. मग त्याच्यासाठी काय करायचं, तर माझी कशी आयडिया असते की मी सांगतो की आता समजा मी दिगंबरसाठी कौल लावलेला आहे, तर मी सांगणार, अरे जरा माझा सेल्फी काढ रे, म्हणजे तो पुरावा राहील, हा पळून जाणार नाही कुठे. तर असं हे अशी मजेशीर भूमिका मी या गाव गाता गजाली या मालिकेमध्ये करतोय. तुम्ही निश्चित बघा आणि तुम्हाला ते निश्चित आवडेल. हो नक्कीच. आणि आता पुढचं पात्र जे एका घरातली बातमी दुसऱ्या घरात नेतं, दुसऱ्या घरातली बातमी तिसऱ्या घरात, असं करून अख्ख्या गावात ती बातमी पसरते आणि जेवढी गावात घरं आहेत त्या प्रत्येक घरातून हा चायचा घूट पीत असतो, असा वामन म्हणजे किशोरराव राणे. नमस्कार, माझं नाव किशोरराव राणे. मी वामन म्हणून कॅरेक्टर करतो. आता जसं प्रल्हाद बोलला की सगळी बातमी ह्या घरातली, पण म्हणजे वर्तमानपत्र, मोबाईल, तुमचं फेसबुक सगळ्यापेक्षा फास्ट मी काम करतो. एवढं माझं नेटवर्क फास्ट आहे, ते मी सांगण्यापेक्षा बघण्यात त्याची खूप मजा. हा चेहरा जितका साधा आता दिसतोय, लक्षात ठेवा, यही है वो खौफनाक चेहरा. आणि याच्यानंतर आपण आणखीन एका माणसाकडे जाणार आहोत, आमच्या गावातल्या एका माणसाकडे. बबन काय सांगशील तू? नमस्कार, मी मुकेश जाधव. तू असाच बोलतोस? नाही, तसं नाही. मी कसा बोलतो हे ऐकायचं असेल तर 10 रुपये दे. झालं, म्हणून याच्याशी बोलताना जरा विचार करा, आधी 10 रुपये टकवायचे आणि नंतर बोलायचं. बबन म्हणून मी एक कॅरेक्टर यात करतोय, जो कायम दारू पिऊन असतो आणि वेगवेगळ्या विषयावरती, वेगवेगळ्या प्रसंगावरती ह्या गावामध्ये तो सतत गाणी म्हणत असतो. वा. आणि याच्यानंतर एक कॅरेक्टर आहे, जे कॅरेक्टर प्रत्येक घराघरात दिसतं, आई आणि बायको याच्यामध्ये अडकलेला बिचारा नवरा पिचलेला, ज्याचं नाव आहे मनोहर, पण आम्ही त्याला लाडाने म्हणतो बळी. तर बळी म्हणजे रोहन सुर्वे. नमस्कार, माझं नाव रोहन सुर्वे.
माझं कॅरेक्टर असं आहे की मी माझ्या बायकोच्या आणि माझ्या आईच्या मध्ये त्या दोघांच्या भांडणामध्ये मी पेचलेला आहे किंवा मला काहीच बोलता येत नाही. नेहमीच मला शांत बसावं लागतं किंवा त्यांचं ऐकावं लागतं. तर त्यामुळे मी खूप फ्रस्ट्रेट होतो आणि त्यामुळे मी कधीतरी निघून जातो, कुठेतरी लांब निघून जातो, मग गाव अख्खं मला शोधतं. तर माझ्या घरातली जी भांडणं आहेत ती अख्ख्या गावाला आवडतात, त्यांना ती सवय झाली आहे. तर तुम्हालाही ती सवय होईल आणि तुम्ही मजा घ्या त्या गोष्टीची किंवा त्या स्टोरीची मजा घ्याल असं मला वाटतं. तर तुम्ही प्लीज बघा ती. आणि आणखीन आहेत काही कॅरेक्टर्स, एकच झाकला आणि दुसऱ्या काढला असं म्हणायला जाईल तर करण अर्जुन आहेत. दोघंही जुळे आहेत आणि या जुळ्यांची एक वेगळी गोष्ट आहे. नमस्कार, माझं नाव रोहित आणि माझं नाव रोहन. आमचं कॅरेक्टर असं आहे की प्रत्येक गावात तरुण लोक असतात जे नेहमी पुढाकार घेणार कशात ना कशात, पण नेहमी फसतात. तर असं आमच्या 4 जणांचं, दोघं आता नाही आहेत तुमच्यासमोर. तर ते एक आहे ते बैल, ज्याला सतत भूक लागते पण तो बैलासारखा दिसत नाही, तो माणूसच आहे. आणि दुसरा म्हणजे प्रसाद, ज्याच्या अंगात सतत शाहरुख शिरलेला असतो. तर अशी आमची चौघांची चांडाळ चौघडी म्हणतो तशी आमची चांडाळ चौघडी. आणि आमच्या दोघांचं सांगायचं झालं तर आबाजे बसले तिथे तर त्यांची जी मुलगी आहे शिल्पा, तर त्या एकाच मुलीवरती आम्ही दोघं एकत्र लाईन मारतो. पण हे आबांना अजून ठाऊक नाहीये आणि तुम्ही पण सांगू नका. एवढीच नाही तर बरीचशी आणखीन पात्र आहे. आम्ही गजाली करतो काही जण, 4-5 जण मिळून. त्याच्यातलं एक नाम्या काका म्हणून आहेत, ज्यांचं स्वतःचं सलून आहे गावामध्ये. तर पण ते आज इथे आलेले नाहीत, पण त्यांचंही कॅरेक्टर तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि अशा ह्या कॅरेक्टरमध्ये कथा बांधणं, तर ह्या कथा आहेत प्रभाकर भोगले यांच्या. याची पटकथा लिहिलेली आहे अंबर हडप यांनी. ह्या सगळ्यांनी मिळून हे गाव उभं केलं. पण या गावाच्या मागे, गाव उभं करण्यासाठी एक निर्माता हवा होता आणि तो निर्माता अर्थात संतोष काणेकर आपल्यासोबत आहेत. संतोष, काय सांगशील या मालिकेबद्दल? आता मी वेगळं काही सांगण्यासारखं नाही आहे. खरं तर प्रल्हादने खूप काही सांगितलेलं आहे की म्हणजे क्रेडिट लिस्टच त्याने वाचून दाखवली आहे. आणि ही प्रत्येक पात्र हे तुम्हाला कुठे ना कुठेतरी तुमच्या गावात, तुमच्या आजूबाजूला वावरताना दिसेल आणि ते तुम्ही रिलेट कराल आणि त्यामुळे त्याचा आनंद घेऊ शकाल. त्यामुळे नक्की बघा झी मराठीवर बुधवार ते शनिवार रोज रात्री 9:30 वाजता गावगाता गजाली. ही कॅरेक्टर्स तुम्हाला दिसत आहेत सगळी, पण ही कॅरेक्टर शोधणं म्हणजे एक शिवधनुष्य पेलण्यासारखं होतं. आणि यासाठी खूप मेहनत घेतली. अशा कलाकार आहेत ज्यांना वेगवेगळ्या मालिकांमधून तुम्ही पाहत आलेले आहेत आणि आम्हा सगळ्या कलाकारांना त्यांनी शोधलं एक पात्र म्हणून आणि त्यामुळे कदाचित हे गाव वसवणं शक्य झालं. तर अशा शैला काणेकर आपल्यासोबत आहेत. शैला, काय सांगशील तू? गावगाता गजाली, मला असं वाटतं टायटलमध्येच सगळं आहे. गजाल म्हटलं गप्पा गोष्टी रंगतात, त्या फिरतात आणि मग त्याचा एक मोठा बाऊ होतो आणि त्याच्यावर गोष्ट घडते, असं सगळं आहे. संतोष म्हणाला तसं, जसं कोकणातलं निसर्ग तुम्हाला बघायला मिळणार आहे, निसर्ग सौंदर्य बघायला मिळणार, त्याबरोबरीनं स्वभावातलं सौंदर्य पण बघायला मिळणार आहेत. वेगवेगळे कॅरेक्टर्स बघायला मिळणार आहेत जी तुम्हाला आवडतील, जी भावतील. अशी आमची मालिका गावगाता गजाली बुधवार ते शनिवार रोज रात्री 9:30 वाजता फक्त झी मराठीवर. गावगाता गजाली नक्की बघा, तुम्हाला नक्की आवडेल. तर ही आमची मालिका 2 ऑगस्टपासून बुधवार ते शनिवार रात्री 9:30 वाजता तुमच्या घरात येते आहे. आपल्या लाडक्या झी मराठी वाहिनीवर नक्की पहा गावगाता गजाली.